राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पडलेला अंतर लवकरात लवकर संपू दे आणि पवार काका पुतण्या राजकारणात देखील पुन्हा एकत्र येऊ देत, अशा प्रकारच्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केल्यात। तशा प्रकारची प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीला केली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री पंढरपूर इथं आल्या होत्या। त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा अर्चा करून मनोभावे दर्शन घेतलं। त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शरद पवार आणि अजित पवार राजकीय दृष्ट्या एकत्र यावे ही सर्वांची इच्छा आहे आणि माझी देखील तीच इच्छा आहे असं सांगितलंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडणाऱ्या घडामोडी पाहता शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एक होतील अशी चर्चा होतीये। नवीन सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे, सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार? हो ऐकणार। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।